Hello friends, today I brought for you class 7th subject science second semester question paper and its answers. तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या या यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहरवर. आज आपण बघणार आहोत सेमी इंग्रजीचा इयत्ता 7वीचा सायन्स या विषयाचा येऊ शकणारा पेपर आणि त्या पेपरमधील दिलेल्या प्रश्नांची उत्तरे. चला तर जास्त वेळ न करता आपण हा व्हिडिओ आता सुरुवात करूया. तत्पूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करून घ्या आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांना आपण शेअर करा. सो द फर्स्ट क्वेश्चन इज आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज कॉन्स्टलेशन? कॉन्स्टलेशन म्हणजे काय? तर याचा आन्सर लिहू आपण. अ ग्रुप ऑफ स्टार्स that forms a pattern and has a name. Second question, which magnetic poles attract each other? तर याचा आन्सर आहे नॉर्थ अँड साऊथ पोल्स. थर्ड क्वेश्चन, what does the intensity of sound depend upon? साऊंडची इंटेन्सिटी कशावर अवलंबून असते? तर आहे द एम्प्लिट्यूड. अँड द लास्ट क्वेश्चन इज व्हॉट इज मेंट बाय फॉसिल फ्यूल? तसे याच्या भरपूर मोठ्या डेफिनेशन आहेत. आपण छोटीशी डेफिनेशन पाहूया. द फ्यूल्स विच आर मेड फ्रॉम डिकम्पोजिंग प्लांट्स अँड एनिमल्स आर कॉल्ड फॉसिल फ्यूल्स. तर या पद्धतीने आपण दिलेल्या क्वेश्चन्सचे आन्सर्स लिहू शकतो. सेकंड वन इज बी, फाइंड द अप्रोप्रिएट टर्म्स इन द ब्लँक्स. ब्रॅकेटमध्ये काही तुम्हाला वर्ड्स दिले आहेत, त्यांना तुम्हाला त्या दिलेल्या ब्लँक्स मध्ये भरायच्या आहे. फ्लोराइड्स यूज्ड इन टूथपेस्ट टू प्रिव्हेंट, याचं उत्तर आहे टूथ डिके. सेकंड वन, आयलिड्स हॅव, त्याच्यामध्ये आहे इनव्हॉल्युंटरी मसल्स. इन द सेल फोटोसिंथेसिस इज कॅरिड आउट विथ द हेल्प ऑफ क्लोरोप्लास्ट. त्यानंतर आहे अदर काइंड्स ऑफ मॅटर आर मेड ऑफ 2 or more substances आर कॉल्ड, याचं उत्तर आहे मिक्सचर्स. अँड द लास्ट वन इज द फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड इज मेजर्ड इन, तर आहे डेसिबल. ओके, नाउ टर्न टू द थर्ड क्वेश्चन, दॅट मीन्स सी. काय म्हणतो याच्यामध्ये? राईट द नेम्स ऑफ सिम्बॉल्स अँड कम्प्लीट द टेबल. दिलेले तुम्हाला एलिमेंट्स आहेत, त्यांचे सिम्बॉल्स लिहायचे आहेत. हायड्रोजन, त्याचा सिम्बॉल आहे H. कॅल्शियमचा आहे Ca. सोडियमचा आहे Na. मॅग्नेशियम Mg. फॉस्फरस P आणि कार्बन आहे C. ठीक आहे. क्वेश्चन 2A काय म्हणतोय ते बघून घेऊया. राईट द नेम्स ऑफ द फॉलोइंग. पहिला आहे नॅचरल डिटर्जंट, तर ते आहेत यामध्ये एक आहे रिठा आणि एक आहे शिकेकाई. सेकंड वन, मराईन ऑक्युपेशन्स, सागरी कोणते असे उद्योगधंदे आहेत, त्याच्यामध्ये लिहू शकतो आपण फिशिंग, पर्ल कलेक्शन, शिप ड्रायव्हिंग. थर्ड वन इज मेडिसिनल प्लांट्स, कोणते कोणते आहेत? नीम आहे, मिंट, ॲलोवेरा, लॅव्हेंडर, असे अनेक आहेत. आपण 4 लिहिले याच्यामध्ये. मान्सून नक्षत्राज, मान्सूनचे नक्षत्र कोणते? ते आहेत चित्रा, मघा, हस्ता. ओके, या प्रकारे आपण काय करू शकतो? त्यांची नावं लिहू शकतो. त्यानंतर आहे क्वेश्चन 2B. यामध्ये काय म्हणतोय? मॅच दी पेअर्स, जोड्या लावा. स्टेनलेस स्टील, तर स्टेनलेस स्टील इज अन अलॉय, ऑप्शन बी. सिल्वर, सिल्वर इज अ मेटल, ऑप्शन सी. सॉल्ट, सॉल्ट ऍक्च्युअली सॉल्ट इज ए कंपाऊंड, NaCl, म्हणून ऑप्शन डी. अँड कोल, कोल इज अन एलिमेंट, म्हणजे ऑप्शन ए. ओके, अशा पद्धतीने आपण मॅच द पेअर्स करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन इज सी, मिनरल रिसोर्सेस फ्रॉम ओशन्स अँड देअर युजेस. मिनरल्स दिले आहेत, त्यांचे युजेस आपल्याला लिहायचे आहेत. फर्स्ट वन इज थोरियम, त्याचे युजेस आहे टू मेक सिरॅमिक्स, वेल्डिंग रॉड्स अँड कॅमेरा. सेकंड वन मॅग्नेशियम, मॅग्नेशियम इम्पॉर्टंट फॉर हेल्दी बोन्स. थर्ड वन इज पोटॅशियम, ॲज अ, त्याचं यूज आहे हेल्प टू मेंटेन नॉर्मल लेवल्स ऑफ फ्लुइड इन सेल्स. अँड द लास्ट वन इज सोडियम, तर त्याचा उपयोग आहे ॲज अ हीट एक्सचेंजर अँड ॲज अ रिएजंट. ओके, क्वेश्चन 3A काय म्हणतोय? गिव्ह द रिझन्स, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला दिलेल्या प्रश्नांचे रिझन्स लिहायचे आहेत. मग पहा, पहिला आहे सॉइल इज टर्न्ड ओव्हर ड्युरिंग टिलिंग, तर याचं रिझन आहे सो दॅट weeds growing between the crops will be placed under the
soil. Okay. Now the second question is that intoxicating substances should not be consumed. तर याचं उत्तर आपण लिहू शकतो यामध्ये बघा, because they harm the body directly or indirectly. Okay. Now the third one is while purchasing canned food, its expiry date should be checked. तर याचा आन्सर लिहू शकतो आपण because an expiry date indicates that for how long a canned food is safe for consumption. And त्याच्यामध्ये फोर्थ क्वेश्चन आहे soap cannot be used in hard water. तर याचा आन्सर लिहू शकतो because of its tendency to form precipitates with those calcium and magnesium salts present in hard water. अशा पद्धतीने आपण ते लिहू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन याच्यामध्ये बघा काय आहे. हा, वी शुड नॉट ऑब्झर्व द सोलर इक्लिप्स विथ नॅकेड आईज. तर याचं रिझन आपण लिहू शकतो बिकॉज अल्ट्राव्हायोलेट रेज फ्रॉम सन कॅन अफेक्ट अवर आईज ड्युरिंग इक्लिप्स. त्यानंतर आहे इफ यू वेअर बोथ ऑन द मून युअर फ्रेंड विल नॉट बी एबल टू हिअर युअर कॉल. याचं आन्सर आहे बिकॉज देर इज नो मीडियम ऑन मून हेन्स साऊंड कॅन नॉट बी प्रपोगेटेड. ओके. याच्यामध्ये बी बघा काय आहे. ड्रॉ नीट अँड वेल लेबल्ड डायग्राम ऑफ द फॉलोविंग. सोलर इक्लिप्स किंवा ल्युनर इक्लिप्स कोणत्याही एकाची तुम्हाला डायग्राम यामध्ये टाकायची आहे. समजा या ठिकाणी मी ल्युनर इक्लिप्सची ही डायग्राम तुम्हाला या ठिकाणी दाखवलेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही ते डायग्राम काढू शकता. ठीक आहे. समोर जाऊया आपण. यूज युअर ब्रेन पॉवर. तुमचा ब्रेन पॉवर वापरा म्हणतोय. What are the adverse effects of clearing of forest or cutting down trees? म्हणजेच वृक्षतोडीचे किंवा जंगलतोडीचे काय दुष्परिणाम होऊ शकतात त्याचे लिहू शकतो आपण. इट कॉजेस लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटी, डॅमेजेस टू नॅचरल हॅबिटट्स, डिस्टर्बन्सेस इन द वॉटर सायकल अँड सॉइल इरोजन. सेकंड क्वेश्चन, विच सबस्टन्सेस वेअर युज्ड अर्लियर फॉर क्लिनिंग टीथ. तर याचे आहे ॲकेशिया बार्क, neem twigs, coal powder, yash powder and common salt. Third one is which elements are present in air. तर त्याचा आन्सर आहे नायट्रोजन, ऑक्सिजन, आर्गॉन, कार्बन डायऑक्साइड. ओके. नाउ टर्न टू द क्वेश्चन 4A. Under which different types can the following changes be classified? First one, revolution of the earth. It is a physical change. Stretching of a spring, it's also a physical change. Bursting of a cracker, it's chemical change. And the last one, occurrence of an earthquake, it's also a physical change. Okay. अशा पद्धतीने आपण त्यांना चेंजेस मध्ये कन्वर्ट करू शकतो. And the last question may be here. Write the information. यांच्याबद्दल इन्फॉर्मेशन लिहा. फर्स्ट वन इज मॅग्नेटिक फील्ड. तर त्यामध्ये आपण लिहू अ मॅग्नेटिक फील्ड इज अ फिजिकल फील्ड दॅट डिक्रीजेस the magnetic influence on moving electric charges, electric currents and magnetic materials. And the last one is coal. याच्यामध्ये कोणता एक लिहायचा आहे पण आपण दोन्ही लिहून घेऊया. Coal is black or brownish black and has a composition that consists of more than 50% by weight and more than 70% by volume of carbonaceous material. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी आज हा व्हिडिओ आणला होता. या व्हिडिओमध्ये आपण आणलं होतं तुमच्यासाठी खास क्लास 7 सब्जेक्ट सायन्स सेकंड सेमिस्टर एक्झाम. असाच पेपर तुम्हाला येईल आणि आलेला पेपर अशाच पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, सोडवायचा आहे. आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर त्याला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. आणि या चॅनलवर म्हणजेच एज्युकेशनल बनवरवर नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायलाही विसरू नका. असेच व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर त्यांची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, त्यावर जाऊन आपण तेही पाहून घेऊ शकता. चला तर अशाच एका व्हिडिओमध्ये पुन्हा आपण भेटू. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.